Hello students, today we are going to learn fertilization or syngamy. What is mean by fertilization? Fertilization is the process of fusion of the haploid male and female gamete that produce diploid zygote or formation of zygote. Fertilization म्हणजे काय तर दोन हॅप्लॉइड गॅमेट्सचं त्या ठिकाणी फ्युजन होणं. मेल गॅमेट एक आणि दुसरा फिमेल गॅमेट, हे दोन्ही कसे आहेत, हॅप्लॉइड आहेत, त्यांचं फ्युजन होतं आणि त्याच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. झायगोट कसा असणार आहे, 2n, म्हणजे त्या ठिकाणी 46 क्रोमोझोम त्याच्यामध्ये असणार आहेत. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑर्गॅनिझम धिस प्रोसेस इज कॉमन. सगळ्या सेक्शुअल रिप्रोडक्शन करणाऱ्या ऑर्गॅनिझममध्ये ही प्रोसेस कॉमन असते फर्टिलायझेशनची. त्याचबरोबर इन मॅमल्स फर्टिलायझेशन इज इंटरनल. बॉडीच्या आतमध्ये फर्टिलायझेशन होत असतं अँड इट इज अनयुज्युअल टेक्स प्लेस इन ॲम्प्युला ऑफ फॅलोपियन. कुठं फर्टिलायझेशन होतं तर फॅलोपियन ट्यूबमध्ये. आपण ह्याच्या आधी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बघितलेलं आहे की फर्टिलायझेशन हे फॅलोपियन ट्यूबमध्ये ॲम्प्युला ही जी जागा आहे त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं. हे खूप महत्त्वाचं आहे. द झायगोट डेव्हलप्स इंटू एम्ब्रिओ विदिन युटेरस. फर्टिलायझेशन ॲम्प्युलामध्ये होतं, पण त्याची जी डेव्हलपमेंट आहे, एम्ब्रिओची डेव्हलपमेंट आफ्टर झायगोट बनल्यानंतरची जी काही डेव्हलपमेंट आहे एम्ब्रिओची, ती कुठं होत असते, फिमेलच्या युटेरसमध्ये होत असते. नेक्स्ट आता आपण बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन हे कसं होत असतं ते आपण इथं बघणार आहोत. तर कोॲग्युलेटेड सीमेन, स्पर्म अँड सम सिक्रिशन. आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बघितले सीमेन म्हणजे काय असतं, तर सीमेनमध्ये अनेक स्पर्म्स असतात आणि त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये अनेक सिक्रिशन्स असतात, जे एन्झाईम असतील किंवा हार्मोन्स असतील, ते सगळे मिळून लिक्विड्स जे आहेत त्याला त्या ठिकाणी सिक्रिशन म्हटलं. आणि असं मिळून एक कोॲग्युलेट असतो. आर इजॅक्युलेट ड्युरिंग इजॅक्युलेशन, म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये इजॅक्युलेशन होतं त्यावेळेस हे सीमेन काय केलं जातं, एंटर केलं जातं. अंडर लिक्विफॅक्शन अँड स्पर्म बिकम ॲक्टिव्ह. जेव्हा ते त्या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जातील तेव्हा त्या कोॲग्युलेटेड सीमेनचं, म्हणजे जो काही त्या ठिकाणी तो एकत्र गोळा आहे तो आता काय होणार आहे, त्याचं लिक्विफिकेशन होत असतं आणि ते स्पर्म काय होत असतात, तिथं ॲक्टिव्ह होत असतात. द मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन इज ऑफ फॉलोअर्स. मेकॅनिझम जे होतं फर्टिलायझेशनचं ते ह्या 3 मेथडमध्ये होत असतं. पहिली आहे मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स एग. पहिली काय होतं आहे तर स्पर्मची मुवमेंट होते, कुणाकडं, एगकडं होत असते. एंट्री ऑफ स्पर्म इन टू द एग. मग त्याच्यानंतर सुरुवातीला काय होणार आहे, जेव्हा स्पर्म एंटर होणार आहे तेव्हा ते फॅलोपियन ट्यूबकडं, बघा डायग्रॅममध्ये दिसते इथं, फॅलोपियन ट्यूबकडं ते काय व्हायला लागले, जायला लागले, जिथं एग प्रेझेंट आहे, म्हणजे मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स एग. तर एगच्या जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार आहे, स्पर्म एगमध्ये एंट्री करणार आहे आणि त्याच्यानंतर मग ॲक्टिवेशन ऑफ ओहम. जेव्हा स्पर्मचा न्यूक्लियस त्याच्यामध्ये एंटर होईल तेव्हाच ओहम काय होत असतो, ॲक्टिव्ह होत असतो. समजलं. म्हणजे ह्या ठिकाणी मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशनच्या 3 मेथड्स आहेत. पहिली मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स एग, दुसरी एंट्री ऑफ स्पर्म इन टू द एग आणि तिसरी ॲक्टिवेशन ऑफ ओहम. तेच आपण आता पुढं बघणार आहोत. तर याच्यातला पहिला पॉईंट आपण बघणार आहोत, मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स एग. कपॅसिटेशन ऑफ स्पर्म टेक्स प्लेस मेकिंग इट पॉसिबल फॉर पेनिट्रेटिंग द ओहम. कपॅसिटेशन म्हणजे ते कॅपेबल आहे स्पर्म की आता तो काय करणार आहे, त्या ठिकाणी ओहमला पेनिट्रेट करणार आहे. एंटर्स ऑफ मिलियन ऑफ स्पर्म 50% आर डिस्ट्रॉईड. जेव्हा त्या ठिकाणी इजॅक्युलेशन होतं तेव्हा मिलियन्समध्ये स्पर्म्स असतात, त्याच्यातले 50% स्पर्म काय होत असतात तर डिस्ट्रॉय होत असतात. फ्युअर अंडरगो कॅपेबल अँड प्रोसेस रिक्वायर्स 5 to 6 hours. आणि ही जी प्रोसेस आहे ती 5 ते 6 तास होऊ शकते. टेल शोज रॅपिड व्हिप्लॅश मुवमेंट अँड स्टार्ट मुव्हिंग टू द ओव्हिडक्ट.
जेव्हा ह्या ठिकाणी हा स्पर्म जाणार आहे तेव्हा त्या ठिकाणी त्या स्पर्मची जी काही मुवमेंट आहे ती व्हिप्लॅश मुवमेंट, म्हणजे ह्या ठिकाणी अशी मुवमेंट, ह्याला व्हिप्लॅश मुवमेंट म्हणायचं आहे. आणि मग ते त्या ठिकाणी ते मूव्ह होणार आहे ओव्हिडक्टमध्ये. प्रोस्टाग्लॅंडिन ॲक्टिवेट द स्पर्म अँड वेस्टिब्युलर सिक्रिशन एनहान्स स्पर्म मोटिलिटी. म्हणजे जेव्हा या ठिकाणी स्पर्म हे ॲक्टिव्ह होत असतात ते कशामुळे होत असतात, तर प्रोस्टाग्लॅंडिन जे काही त्या ठिकाणी हार्मोन आहे तो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी स्पर्म ॲक्टिव्ह होत असतात. आणि त्याचबरोबर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधलं जे वेस्टिब्युलर सिक्रिशन आहे त्याच्यामुळं स्पर्मची मोबिलिटीही वाढत असते. आणि हे स्पर्म त्या ठिकाणी एग जवळ मूव्ह व्हायला किती वेळ लागतो, तर 1.5 to 3 mm पर मिनिट एवढा वेळ त्याला लागत असतो. त्याचबरोबर स्पर्म रीच टू ॲम्प्युला विदिन 5 मिनिट. जेव्हा इजॅक्युलेशन होतं तेव्हा 5 मिनिटामध्ये त्या ठिकाणी ते ॲम्प्युलामध्ये जात असतात. बाय सेल्फ मुवमेंट अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड फॅलोपियन ट्यूब दिस इज स्टिम्युलेटेड बाय ऑक्सिटोसिन ऑफ फिमेल. स्पर्म जाण्यासाठी काय काय त्याला त्या ठिकाणी मदत होते, तर पहिलं म्हणजे त्याची स्वतःची मुवमेंट, सेल्फ मुवमेंट. दुसरं म्हणजे युटरसच्या कॉन्ट्रॅक्शनमुळं, युटरसमध्ये जे काही मस्क्युलर पार्ट आहे त्याच्यामुळं तिथं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्यामुळे त्याचीही मदत होते की ते फॅलोपियन ट्यूबकडं पुढं जावं. आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे फिमेलमध्ये ऑक्सिटोसिन हा जो हार्मोन आहे त्याच्यामुळेही त्या ठिकाणी हे स्पर्म ॲक्टिव्ह होऊन एगपर्यंत पोचतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी स्पर्म जेव्हा त्या ठिकाणी युटरसमध्ये जातील किंवा ओव्हिडक्टमध्ये जातील तेव्हा त्या ठिकाणी जवळजवळ 24 ते 48 तास ते काय होतात, ॲक्टिव्ह राहत असतात, तिथं व्हायबल राहत असतात. त्याच्यानंतर ते डेड होतात. आणि ओहम जेव्हा त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं, ओहम जेव्हा त्या ठिकाणी तयार होतो तो जवळजवळ 24 आवर्स हा त्या ठिकाणी व्हायबल राहू शकतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्पर्म 24 to 48 आवर्स अँड ओहम 24 आवर्स. ओके, अशा पद्धतीने हे मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग हा पहिला पार्ट झाला. काय काय आहे बघा ह्याच्यामध्ये, परत एकदा आपण बघूया की स्पर्मची ओहमकडं जाण्याची कपॅसिटी काय आहे. त्याचबरोबर अनेक मिलियन स्पर्म्समधले 50% डिस्ट्रॉय होतात. त्याच्यानंतर स्पर्मची जी काही मुवमेंट आहे ती व्हिप्लॅश मुवमेंट आहे ओव्हिडक्टमध्ये जाण्यासाठी आणि ह्याला मदत करतात ते प्रोस्टाग्लॅंडिन हार्मोन आणि दुसरं म्हणजे वेस्टिब्युलर सिक्रिशन. आणि त्याचबरोबर तो एगपर्यंत जाण्यासाठी त्याला 1.5 to 3 mm पर मिनिट एवढा वेळ लागतो. जवळजवळ 5 मिनिटामध्ये ते ॲम्प्युलामध्ये रीच होतात. त्याचबरोबर त्यांची मुवमेंटसाठी कोणाकोणाची मदत मिळते, तर सेल्फ मुवमेंट आहेच, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटरस आहे, फॅलोपियन ट्यूब आहे आणि तिसरं म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिटोसिनमुळे त्याला मदत होते. आणि स्पर्म व्हायबल 24 to 48 आवर्स आणि ओहम 24 आवर्स. त्यानंतर सेकंड आहे आता मेकॅनिझममधला एंट्री ऑफ स्पर्म इंटू द एग. स्पर्मची एंट्री कशी होते त्याच्या एगमध्ये. आउट ऑफ मिलियन ऑफ स्पर्म फ्यू हंड्रेड रीच टू ॲम्प्युला. जसं मग अशी आपण बघितलं त्याप्रमाणे अनेक मिलियन्समध्ये स्पर्म्स असतात, त्याच्यातले फ्यू हंड्रेड, काही हंड्रेडमध्येच या ठिकाणी ते ॲम्प्युलापर्यंत पोचतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातला एकच फक्त ओनली वन फर्टिलायझेशन टू ओहम, ओहम बरोबर एकच फर्टिलाइज होत असतो. आता हे फर्टिलायझेशन कसं होतं ते आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जेव्हा त्या ठिकाणी तो एग ॲक्टिव्ह असतो त्यावेळेस त्या ठिकाणी जेव्हा हा स्पर्म तिथे एंटर होतो तेव्हा त्या ठिकाणी एगचं जे काही पुढचं ॲक्रोसोम आहे, आपण स्पर्मचं ॲक्रोसोम, स्पर्मचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये आहे बघा सुरुवातीचा समोरचा भाग जो आहे त्याला ॲक्रोसोम म्हटलं जातं. ह्या ॲक्रोसोमकडं एक एन्झाईम असतं, त्याला हायलुरोनायडेज एन्झाईम म्हणतात. हा हायलुरोनायडेज एन्झाईममुळं काय मदत होते, तर इट पेनिट्रेट टू द कोरोना रेडिएटा. हा जो वरचा लेयर आहे ह्याला कोरोना रेडिएटा म्हणतात. हा कोरोना रेडिएटाला काय करतो, तो त्या ठिकाणी पेनिट्रेट करतो ड्यू टू द हायलुरोनायडेज एन्झाईम. आणि मग त्या ठिकाणी हे जे काही मेम्ब्रेन आहेत ते डिझॉल्व होतात आणि हेडचं स्पर्मचं जे काही हेड आहे ते आतमध्ये जाण्यास मदत होते. बघा इथं
ह्या कोरोना रेडिएटेच्या आतमध्ये कुठला लेअर आहे तर झोना पेल्युसिडा. ह्या झोना पेल्युसिडाला सुद्धा ते काय करत असतं, हेडचं लायसिन एन्झाईम जे आहे हायड्रोलायसिस एन्झाईम ते त्याला ॲब्सॉर्ब करत असतं आणि त्यामुळं मग ते काय होतं, त्याच्यामध्ये एंटर होण्यास त्याला मदत होत असते. झोना पेल्युसिडा हॅज फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन. झोना पेल्युसिडाकडे काय असतात तर फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन आहेत. कोणते आहेत, ZP3 आणि ZP2 हे त्याच्याकडं फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन आहेत. म्हणजे ते फर्टिलायझेशनसाठी तिथं मदत करतात असे प्रोटीन्स आहेत. हे फर्टिलायझिंग प्रोटीन जे आहेत ते त्या ठिकाणी अँटी फर्टिलायझिंग ऑफ स्पर्मशी बाइंड होतात. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या झोना पेल्युसिडाकडं फर्टिलायझिंग प्रोटीन आहेत आणि स्पर्मकडं अँटी फर्टिलायझिंग प्रोटीन आहेत आणि त्यामुळं ह्यांच्यामध्ये ते काय होत असते, अट्रॅक्शन होत असतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन घडून येत असतं. फर्टिलायझिंग आणि अँटी फर्टिलायझिंग इंटरॅक्शन होतं आणि त्यामुळं ते घडून येत असतं. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी त्या स्पर्म त्या एगकडे अट्रॅक्ट होतो आणि त्यामुळे हे फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझिंग अँड अँटी फर्टिलायझिंग इंटरॅक्शन इज स्पेसिफिक. म्हणजे बघा, जर मॅमल्समधलाच मेल असेल तर त्या मॅमल्समधल्या मेलच्या स्पर्म बरोबरच मॅमल्सच्या मेलच्या एग बरोबरच तो काय होणार आहे, फर्टिलाइज होणार आहे. मॅमल्सचा एग आहे आणि दुसऱ्या कोणत्या ॲनिमलचं स्पर्म आहे तर तो त्याच्याबरोबर फर्टिलायझेशन होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही ॲनिमलमध्ये एकमेकांचं त्या ठिकाणी गॅमेट्स चालणार नाहीत. म्हणून काय म्हटलेलं आहे तर स्पेसिफिक. त्या स्पेसिसचं स्पेसिफिक गॅमेट्स तिथं लागणार आहेत आणि त्यांच्यामध्येच फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग इंटरॅक्शन होऊ शकतं. थस द फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन इज कॉल्ड ॲज कॅपॅबिलिटी रिॲक्शन आणि हेच कॅपेबल होऊ शकतं. म्हणजे बघा, इथं आपण काय बघितलं, एंट्री ऑफ स्पर्म इंटू एगमध्ये. तर ते स्पर्म अनेक आहेत, त्याच्यामधले काही 100च ॲम्प्युलापर्यंत होतात आणि एक फक्त ओहमशी तो फर्टिलायझिंग होतो. दुसरं म्हणजे एगचा जो कोरोना रेडिएटा हा जो आउटर कव्हरिंग आहे त्याच्याकडं त्याला रप्चर करण्यासाठी स्पर्मकडं हायड्रोलायसिस एन्झाईम असतो, त्याच्यामुळं तो त्याला रप्चर करतो आणि त्याच्यामध्ये एंट्री करू शकतो. आणि दुसरं म्हणजे आतला झोना पेल्युसिडा हा जो मेम्ब्रेन आहे त्यालाही तो काय करत असतो, ॲब्सॉर्ब करत असतो आणि मग आतमध्ये एंट्री करत असतो. आणि झोना पेल्युसिडाकडं फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन आहे ZP3 ZP2 आणि स्पर्मकडं अँटी फर्टिलायझिंग प्रोटीन आहेत आणि त्यांच्यामुळं फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग इंटरॅक्शन होतं आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याची एंट्री होते, स्पर्मची एगमध्ये एंट्री होते. नेक्स्ट पार्ट आहे ॲक्रोसोम रिॲक्शन. ॲक्रोसोम रिॲक्शन म्हणजे ह्या ठिकाणी जे स्पर्मकडं ॲक्रोसोम हा जो पार्ट आहे त्याची रिॲक्शन ॲक्च्युली कशी होते ते इथं आपल्याला बघायचं आहे. ॲक्रोसोम रिलीजेस लायटिक एन्झाईम ॲक्रोसिन और झोनालायसिन. ॲक्रोसोम जो काही त्या ठिकाणी एन्झाईम रिलीज करतो त्याच्यामुळे ह्या ठिकाणी रप्चर होण्यास मदत होत असते. इट ॲक्ट ऑन झोना पेल्युसिडा ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता इथं डायग्रॅममध्ये दिसतं बघा आपल्याला, हा जो झोना पेल्युसिडा आहे त्या ठिकाणी तिथं काय झालेलं आहे, ॲक्रोसोममुळं ते रप्चर झालेलं आणि इथं एक त्या ठिकाणी कोन बनवलेला आहे. फर्टिलायझिंग कोन इज फाउंड ऑन एग मेम्ब्रेन. ह्याच्यामुळं काय होते, फर्टिलायझिंग कोन इथं तयार होतो. हा फर्टिलायझिंग कोन इथं तयार झालेला आहे आणि मग स्पर्मचं हेड जे आहे ते त्या एगमध्ये आतमध्ये जाऊ शकतं. इट वीक वेव ऑफ डिपोलायझेशन इज प्रोड्यूस. त्या ठिकाणी ते आतमध्ये म्हणजे अशा पद्धतीनं स्पर्मचं हेड त्या ठिकाणी त्या एगमध्ये कनेक्ट होतं आणि त्या ठिकाणी मग तो जो मेम्ब्रेन आहे तो काय होतो, डिझॉल्व होतो. स्पर्मचा पण मेम्ब्रेन डिझॉल्व होतो आणि एगचा पण मेम्ब्रेन डिझॉल्व होतो आणि स्पर्मचा मेम्ब्रेन डिझॉल्व झाल्यामुळे स्पर्मचं फक्त न्यूक्लियस आणि सेंट्रिओल जे आहे तेवढंच त्याच्यामध्ये एंटर होत असतं. बाकीचा पार्ट हा तिथं ॲब्सॉर्ब होत असतो आणि तेवढाच जो पार्ट आहे तो महत्त्वाचा आहे कारण त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स असतात आणि त्यामुळं तो एगमध्ये एंट्री करण्याचं काम फक्त कशाचं आहे, न्यूक्लियसचं आणि सेंट्रिओलचे, ते त्या एगमध्ये एंटर होत असतात. व्हायटेलाईन मेम्ब्रेन चेंजेस इन टू द फर्टिलायझिंग मेम्ब्रेन. आता हा जो कडेचा भाग आहे कशाचा, एगचा, जो व्हायटेलाईन मेम्ब्रेन आहे एगचा, त्याचं कन्व्हर्जन आता फर्टिलायझिंग मेम्ब्रेनमध्ये होतं आणि त्यामुळं आता बाकीचं जो काही स्पर्म्स आहेत ते त्याच्यामध्ये एंट्री करू शकत नाहीत आणि मग त्या ठिकाणी त्या फर्टिलायझिंग मेम्ब्रेनच्या बाहेर अजून एक स्पेस तयार होते, त्याला प्री व्हायटेलाईन
स्पेस असं म्हणतात. आणि मग त्यामुळं काय होतं, कोणतेही स्पर्म त्याच्यामध्ये एंट्री होऊ शकत नाहीत. तर अशा पद्धतीने हे ॲक्रोसोम रिॲक्शन आहे. ॲक्रोसोम रिॲक्शन म्हणजे ॲक्रोसोमचं काम काय आहे, तर ॲक्रोसोमचं काम आहे की जॉना पेलिसिडाला त्या ठिकाणी ब्रेक करणं आणि त्याच्या आतमध्ये एंट्री करणं आणि तिथं त्या ठिकाणी परत त्या व्हायटेलाइन मेम्ब्रेनचं कन्व्हर्जन फर्टिलायझिंग मेम्ब्रेनमध्ये होतं आणि मग त्या ठिकाणी कोणताही अदर स्पर्म त्याच्यामध्ये एंट्री करू शकत नाही, टू अवॉइड द पॉलिस्पर्मी. ओके. त्यानंतर तिसरं मेकॅनिझम आहे ॲक्टिवेशन ऑफ ओहम. ॲक्टिवेशन ऑफ ओहममध्ये ॲक्च्युली प्रोसेस काय होते फर्टिलायझेशनची स्पर्म आणि ओहमची ते इथं आपण बघणार आहोत. जे ओहम जोपर्यंत स्पर्म त्याच्यामध्ये एंटर होत नाही तोपर्यंत ओहम काय होत नसतो, ॲक्टिव्ह होत नसतो. मग इथं काय होतं बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये डायग्राममध्ये दिसते आपल्याला, स्पर्म न्यूक्लियस एंटर झाला. आफ्टर स्पर्म न्यूक्लियस पेनिट्रेट द सेकंडरी oocyte, द oocyte कम्प्लिटली मेओसिस सेकंड. आता तो मेओसिस सेकंड करतो. जेव्हा स्पर्म हा ओहममध्ये एंटर होतो, सेकंडरी oocyte म्हणजे ओहमच, तो ओहममध्ये एंटर होतो तेव्हा मेओसिस सेकंड होते आणि त्याच्यामुळे काय होतं की ॲक्टिव्ह ओहम तयार होतं आणि सेकंडरी पोलार बॉडी तयार होते, सेकंड पोलार बॉडी. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय होतं की स्पर्म आणि ओहम न्यूक्लियस स्वेल्स होतात. स्पर्मचे न्यूक्लियस आणि ओहमचे न्यूक्लियस स्वेल्स होतात आणि फॉर्मिंग प्रोन्यूक्लियस. आता हे प्रोन्यूक्लिया काय होतात, एकमेकांजवळ येतात आणि मग त्याच्यामध्ये मायटोटिक स्पिंडल फॉर्मेशन होतं. इथं एक हा एक आणि ह्यांच्यामध्ये मग काय होतं, मायटोटिक स्पिंडल फॉर्मेशन तयार होतं ह्यांच्या दोन्हीमध्ये आणि मग क्रोमोझोमची एकमेकांच्यामध्ये देवाणघेवाण होते, इंटरमिक्सिंग होतं. प्रोन्यूक्लिया क्रोमोझोम इंटरमिक्स होतात आणि मग फर्टिलायझेशन कंप्लीट होतं आणि मग त्याच्यामध्ये लास्टला झायगोट तयार होते. तर लिहिले बघा, क्रोमोझोम ऑफ बोथ प्रोन्यूक्लिया इंटरमिक्स फर्टिलायझेशन इज अकम्प्लिश्ड. म्हणजेच ह्या ठिकाणी हा झायगोट तयार होतो. लक्षात आलं. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ॲक्टिवेशन ऑफ ओहम आहे. तर नेक्स्ट आहे आता फ्युजन ऑफ एग आणि स्पर्म. हे आपण मग अशा डायग्राममध्ये बघितलं तेच आता इथं बघणार आहोत की आता हे जे प्रोन्यूक्लिया एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत त्यांच्यामध्ये एक त्या ठिकाणी कवरिंग तयार होतं. कवरिंग ऑफ मेल अँड फिमेल प्रोन्यूक्लिया डिजनरेट अलाउइंग द क्रोमोझोमल पेरिंग. डिजनरेट होतं म्हणजे ते जे काही कवरिंग आहे त्याच्या भोवती, झायगोटच्या भोवतीचं जे कवरिंग आहे ते डिजनरेट होतं आणि आता क्रोमोझोमलमध्ये पेरिंग चालू होतं. म्हणजे त्याचे 2चे 4, 4चे 8 असं त्या ठिकाणी ते तयार व्हायला लागतात. दिस रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ सीन कॅरियॉन बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज सिनगॅमी ऑर कॅरिओगॅमी. ह्यालाच आपण सिनगॅमी किंवा कॅरिओगॅमी असं म्हणतो. आणि झायगोटचं फॉर्मेशन होतं. प्रॉक्झिमल सेंट्रिओल रिसीव्ह फ्रॉम द स्पर्म हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ द सीन कॅरियॉन स्पिंडल. सेंट्रिओल आता आपल्याला माहिती आहे की स्पर्मचे सेंट्रिओल आणि न्यूक्लियस दोन्ही एंटर झालेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामुळे सेंट्रिओलचं काम काय आहे की त्या ठिकाणी काय मदत करणं, तर त्या ठिकाणी ह्या स्पिंडल्सचं अटॅचमेंट, स्पिंडलला धरून ठेवणे, स्पिंडल फायबर्सला धरून ठेवणे आणि त्यामुळे क्रोमोझोम्स त्या ठिकाणी बाइंड्स होतात. क्लिवेज ऑफ सेल इंटू 2 ब्लास्टोमर आणि मग ह्या ठिकाणी त्यांच्यामध्ये क्लिवेज होतं आणि त्याच्यामध्ये 2 ब्लास्टोमर्स तयार होतात. आपण हे नंतर पुढं बघणार आहोत की कशा पद्धतीने एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होते, त्याच्यामध्ये क्लिवेज, ब्लास्टुला, गॅस्ट्रुला. त्याच्यामध्ये तर सुरुवातीला त्या ठिकाणी 2 ब्लास्टोमर्स तिथं तयार होतात. काय होतं बघा, फ्युजन ऑफ एग आणि स्पर्ममध्ये तर मेल आणि फिमेल प्रोन्यूक्लियर कवरिंग आहेत ते डिजनरेट होतात, क्रोमोझोमल पेअरिंग होतं आणि ह्याच्यामध्ये क्रोमोझोमल पेअरिंग होतं आणि झायगोटचं फॉर्मेशन होतं आणि मग त्याच्यामध्ये जो सेंट्रिओल आहे तो सेंट्रिओल ह्या ठिकाणी स्पिंडल फायबर्स फॉर्मेशन करायला मदत करतं आणि क्लिवेजचे त्या ठिकाणी 2 ब्लास्टोमर्समध्ये त्याचं रूपांतर होतं. त्याच्यानंतर लास्ट आपण बघणार आहोत की सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनचं सिग्निफिकन्स काय काय आहे, तर पहिलं सिग्निफिकन्स आहे त्याच्यामध्ये सेकंडरी oocyte कंप्लीट द प्रोसेस ऑफ oogenesis अँड इट ट्रान्सफॉर्म इंटू अ मॅच्युअर ओहम. आपण बघितलं जेव्हा स्पर्म एंटर होतो तेव्हा त्या ठिकाणी सेकंडरी oocyte काय होत असतात, मॅच्युअर होत असतात, त्याचा ओहम तयार होत असतो. दुसरं आहे डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर इज रिस्टोअर इन द झायगोट बाय द प्रोसेस ऑफ सिनगॅमी. आता झायगोटमध्ये जेव्हा मेल आणि फिमेल प्रोन्यूक्लिया एकत्र येतात तेव्हा झायगोट तयार होतो आणि तेव्हा त्या झायगोटमध्ये डिप्लॉइड क्रोमोझोम असतात.
Ovum lacks the centriole necessary for further division are received from the sperm during fertilization. ओहमकडे सेंट्रिओल नसतो आणि स्पर्मकडे मात्र सेंट्रिओल्स असतात. फर्टिलायझेशनच्या वेळेस ते त्याला रिसीव्ह करतात. मेल आणि फिमेल गॅमेट्स हे फ्युजन होतं दोन वेगवेगळ्या पॅरेंट्सकडून आणि त्याचं रिझल्ट्स काय आहे, इन व्हॅरिएशन विच आर सिग्निफिकन्स टू इव्होल्युशन. इव्होल्युशन आपल्याला माहिती आहे उत्क्रांती. आपण सगळेजण एकसारखे नाही आहोत, प्रत्येकामध्ये वेगळं पण आहे काही ना काहीतरी. तर हे जे त्या ठिकाणी क्रोमोझोममध्ये जे काही इंटरमिक्सिंग होतं त्यावेळेस जो होणारा बदल आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात आणि हे त्या ठिकाणी प्रत्येकामध्ये वेगळे वेगळे पण आहे आणि हे एक त्या ठिकाणी मोठं सिग्निफिकन्स आहे इव्होल्युशनचं. सेक्स ऑफ द ऑफस्प्रिंग इज डिटरमाइंड आणि ह्याच्यामुळं मेल आणि फिमेल हे जे ऑफस्प्रिंग्ज आहेत ते तयार होण्यासाठी मदत होते फर्टिलायझेशनमुळं आणि त्यामुळे हे ऑफस्प्रिंग आपण डिटरमाइन करू शकतो. म्हणजे पॅरेंट्सकडून सन किंवा डॉटर हे दोन वेगवेगळे ऑफस्प्रिंग तयार होऊ शकतात हे डिटरमाइन करू शकतो आपण. अशा पद्धतीने ह्याचे सिग्निफिकन्स आहेत. सिग्निफिकन्सवरती क्वेश्चन येतो आपल्याला, त्यामुळे हे सिग्निफिकन्स महत्त्वाचे आहेत. ओके, थँक्यू.